राजा विलास पडलवार, इयत्ता 9वी विज्ञान विकास केंद्र शाळा. तर आमच्या शाळेमध्ये विविध प्रकल्प घेतले जातात आणि त्यातील एक मुलाखत. या मुलाखतीतून आमचं संवाद कौशल्य वाढलं जातं, त्यामुळे हा आमच्या शाळेत घेतले जाते. तर सुरुवातीला तुम्ही तुमचा परिचय द्या. नमस्कार, मी डॉक्टर उज्ज्वला सावंत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून ग्रामीण रुग्णालय बाबळगाव येथे कार्यरत आहे. आणि तुमच्या बालपणीचे शिक्षण कुठे झाले? माझे सर्व बालपण उस्मानाबाद या शहरामध्ये गेले. माझी प्राथमिक शिक्षण नगर परिषद शाळा क्रमांक 11 आणि त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण हे श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे झाले आणि त्याच्यानंतर माझं महाविद्यालयीन शिक्षण हे गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज उस्मानाबाद येथे. तर तुमच्या बालपणातील एक अविस्मरणीय असा एक प्रसंग सांगा. बालपणी आमची शाळा म्हणजे खूपच छान, अप्रतिम, उत्कृष्ट, जसे की शाळा आतापर्यंत म्हणजे पाहायला मिळत नाहीत. मोठे मोठे फीस देऊन सुद्धा तशी शाळा आपल्याला पाहायला मिळत नाहीत. मोठंसं गार्डन, मोठं ग्राउंड आणि खूप मोठी अशी बिल्डिंग आमच्या शाळेची होती. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणजे ढवळे मॅडम. त्यांच्याविषयी थोडीशी एक अविस्मरणीय म्हणजे थोडीशी माझ्या मनात बसलेली भीती. एकदा मी असाच अभ्यास केला नव्हता, म्हणजे होमवर्क माझा झाला नव्हता, एक पेज काहीतरी आजारपणामुळे. मग त्या मॅडमनी मला अशा पद्धतीने समजावून सांगितलं की म्हणजे ते अभ्यास किती महत्त्वाचा असतो आपल्या आयुष्यामध्ये. तर तो एक अविस्मरणीय क्षण किंवा ती एक कथा माझ्याकडे म्हणजे आयुष्यभर लक्षात राहण्यासारखी आहे. तर तुम्ही डॉक्टर व्हायचं कधी आणि काय ठरवलं? डॉक्टर व्हायचं असं नक्की ठरवलं नव्हतं. माझा फोर्स किंवा माझा कल जो होता हा इंजिनिअरिंग कॉलेजकडे होता किंवा इंजिनिअरिंग बनण्याचा. कारण माझं गणित हे बऱ्यापैकी चांगलं होतं. त्याच्यामुळे माझं 12वीला माझ्या वडिलांनी दोन्ही ग्रुप ठेवायला सांगितले. बायोलॉजी पण विषय होता आणि गणितही विषय होता. मग ते दोन्ही विषय ठेवल्यामुळे माझं मेडिकलचं जास्त CET स्कोर आल्यामुळे मग वडिलांच्या थोड्याशा मार्गदर्शनामुळे मग मी मेडिकल फील्डकडे वळाले. तर तुम्हाला डॉक्टर होण्यासाठी कोणी प्रेरणा दिली? माझी आई आणि माझे वडील. तर तुम्ही एक डॉक्टर, पत्नी, आई व मुलगी आहात. तर तुम्हाला यापैकी कोणती जबाबदारी जास्त पार पाडायला लागते आणि तुम्ही कशी पार करते? जबाबदारी पार पाडायची म्हणजे आई सध्या सगळ्यात जे मातांचं आहे की करिअर प्लस आपलं घर आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांसाठी वेळ देणं. आणि मग मुलांसाठी वेळ म्हणजे घरामध्ये मी आईच असते. मग मुलांसाठी खाणं करण्यापासून, मुलांना खाऊ घालण्यापासून, त्यांचे कपडे व्यवस्थित ठेवण्यापासून, त्यांचा अभ्यास घेण्यापासून या सगळ्या गोष्टी मी करते. आणि मला या सगळ्यामध्ये खूप मजा येते. मला आईची जबाबदारी पार पाडण्यात जास्त मजा येते. तर आपला देश हा पुरुष प्रधान देश आहे. तर त्यामध्ये तुम्हाला एक महिला डॉक्टर होण्यासाठी काय अडचणी आल्या? जरी आपला देश भारत देश पुरुष प्रधान असला तरीही मला वाटतं की समान संधी आहेत भारतामध्ये, स्त्रियांना पण आणि पुरुषांना पण. म्हणजे माझ्या आई वडिलांनी मला सपोर्ट केल्यामुळे अडचणी अशा काही आल्या नाहीत मला डॉक्टर बनण्यासाठी. तर सध्या विद्यार्थ्यांना खूप ताण येतो अभ्यासाचा. तर त्यावर तुम्ही काय सांगता? अभ्यासाचा ताण वाढलेला आहे, व्याप वाढलेला आहे, सिलेबस वाढलेला आहे. ताण तर येणं हा साहजिकच आहे, कारण कॉम्पिटिशन इतकी जास्त आहे, मुलांना सिलेबस एवढा जास्त आहे. पण मला असं वाटतं की ताण घेण्यापेक्षा अभ्यासाचे जे टॉपिक आहेत ते टॉपिकच समजून घेऊन एक तुमचा जो डेली रुटीन आहे ते व्यवस्थित ठरवून आणि तुमचा जो सिलेबस आहे त्याच्यानुसार मग तुमचं टाइम टेबल बनवून ताण न घेता शांतपणे अभ्यास करावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं ते खेळामध्ये कुठली आवड असेल, संगीतामध्ये काही आवड असेल तर तीही तुम्ही जोपासावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एखादं पुस्तक नियमित वाचत. आणि मुलांना आता सध्या फोनचा जास्त तर व्यसन आहे. तर त्याच्यामध्ये व्यसन विरहित राहण्यासाठी काय करावं? मला वाटते ते व्यसन विरहित राहण्यासाठी मुलांना मोबाईल फोन देण्याऐवजी आई वडिलांनी त्यांना वेळ द्यावा. मग तो वेळ कसा सदुपयोगी काढावा की त्यांना गार्डनमध्ये घेऊन जाणे, त्यांना संग्रहालयामध्ये घेऊन जाणे किंवा त्यांना स्पोर्ट्सचं एखादं काय म्हणतात त्याला कोचिंग लावणे. तर या सगळ्यामध्ये त्यांना फोन हातातून घेण्यापेक्षा त्यांना बिझी कसं ठेवायचं हे पालकांनी लक्षात ठेवा. हां, तर आता मुली अनियमित पिरियड्समधून हे होतात. तर त्यांनी त्यांच्या आहारासाठी किंवा त्यांच्यासाठी काय प्रयत्न करावा?
सध्याच्या या फास्ट जगामध्ये फास्ट फूड, रात्री जागरण करणे, सकाळी उशिरा उठणे, व्यायामाचा अभाव या सगळ्या गोष्टींमुळे मुलींना अनियमित पिरियड किंवा लवकर पिरियड्स येणे ह्या सगळ्या तक्रारी होत आहेत. मग त्याच्यामुळे मुलींनी हे लक्षात ठेवावं की तुमचं डाएटमध्ये फळं, भाज्या, व्यायाम ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी नियमित खाव्यात आणि नियमित व्यायाम करावा. तर तुम्ही तुमचे छंद कसे जोपासताय डॉक्टर कोहली? मी माझा छंद म्हणजे मला मुलांबरोबर खेळायला आवडतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला पेंटिंग करायला आवडतं. जसं मला वेळ मिळतो तसे मी चित्र काढत असते. आणि तुम्ही तुमच्या यशस्वी जीवनात खुश आहात? मी खूप खुश आहे. मला माझी 2 छोटी मुलं आहेत. मी त्यांच्यासोबत खूप छान आनंदात वातावरणात राहते आणि माझे मिस्टरही मला सपोर्ट करतात. अगदी घरकामांपासून ते मुलांना सांभाळण्यापासून मुलांचं संगोपन करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा सपोर्ट असतो. तर तुम्ही मुलाखत खूप चांगली दिली. तुमचा वेळ दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. धन्यवाद प्राजक्ता. मला इथं बोलवलीस आणि माझी इतकी छान मुलाखत घेतली, छान प्रश्न विचारले. धन्यवाद.